हॅलो अँड नमस्कार टू नंदीप अकॅडमी. आपण आजपासून समीक्षण आन्सर रायटिंग प्रोग्रामची सुरुवात आपण नंदीप अकॅडमी इथे करत आहोत. तर बेसिकली समीक्षण हा जो प्रोग्राम आहे हा एक आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आपण आन्सर रायटिंग प्लस मेंटरशिप दोघं कव्हर करणार आहे. सो एक समीक्षणचा एक बेसिक प्लॅन तुम्हाला प्रोव्हाइड केला गेलेला आहे. बेसिकली त्याच्यामध्ये हर एक सब्जेक्टला आपण डिवाइड केलेलं आहे. हर एक 15 डेज नंतर तुमचा एक टेस्ट होणार आहे बेसिकली, आणि त्या टेस्टवर डिस्कशन्स व्हिडिओ अपलोड होतील बेसिकली. ठीक आहे. तर प्रत्येक सब्जेक्टसाठी काही आपण क्वेश्चन्स मेन्सचे क्वेश्चन घेऊन येणार आहोत आणि त्यांना आपण डिस्कस करणार इथे. ठीक आहे. तर आजचा टॉपिक मी निखिल पाटील तुम्हाला बेसिकली हिस्ट्रीचे टॉपिक्स डिस्कस करणार, हिस्ट्रीचे क्वेश्चन्स डिस्कस करणार बेसिकली इथे गेले इथं. तर आजच्या सेशनमध्ये आपण मॉडर्न हिस्ट्री डिस्कस करूया. नेक्स्ट जो आपला समीक्षणचा सेशन राहील हिस्ट्रीचा, त्याच्यामध्ये आपण एन्शियंट, मिडाबल आणि आर्ट अँड कल्चर बेसिकली प्राचीन भारत, मध्यकालीन भारत आणि कला आणि संस्कृतीचा विषय आपण डिस्कस करू. आणि त्यानंतरचे 2 सेशन्समध्ये आपण वर्ल्ड हिस्ट्री आणि पोस्ट इंडिपेंडन्सला आपण कव्हर करण्याचा ट्राय करू. ठीक आहे. चला स्टार्ट करूया समीक्षण आन्सर रायटिंग प्रोग्रामला. सो मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे. बघूया आपण या प्रोग्रामला बेसिकली कशा प्रकारे पुढे जाणार आहेत. सो हाऊ टू प्रोसीड, हाऊ वी आर गोइंग टू प्रोसीड. ठीक आहे. सो बेसिकली समीक्षण प्रोग्राम जर आपण बेसिक गोष्ट करायला गेलो, आपण आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे. तर समीक्षण आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये मी तुमच्यासोबत काही क्वेश्चन्स, आता बेसिकली मॉडर्न हिस्ट्री आपल्याकडे, तर मी याचे 5 क्वेश्चन तुमच्यासोबत डिस्कस करेल. ठीक आहे. या 5 क्वेश्चन डिस्कस करताना बेसिकली आपली स्ट्रॅटेजी काय राहील की हर एक क्वेश्चन याला बायफर्केट कसं करता येईल. बायफर्केट म्हणजे क्वेश्चनला आपण डिवाइड कसं करतो, कारण अल्टिमेटली मेन्स मध्ये गेल्यानंतर आपण एक पूर्ण क्वेश्चन ॲज अ होल जर समजायला गेलं तर त्याचा आन्सर प्रॉपरली लिहिता जमत नाही. त्यापेक्षा बेटर काय असतं, क्वेश्चनला बायफर्केट करणं किंवा डिवाइड करणं. सो क्वेश्चनला डिवाइड करूया, क्वेश्चनचे डिमांड समजूया एक्झॅक्टली काय. डिवाइड केल्यानंतर एक्झॅक्टली डिमांड कळते, आणि डिवाइड केल्यानंतर ईच पार्टला आपण किती वेटेज देऊ शकतो. जर क्वेश्चन 15 मार्क्सचा आहे तर जर मी 3 पार्टमध्ये डिवाइड करतोय तर किती हर एक पार्टला किती मार्क जायला हवे हे आपल्याला या बायफर्केशन किंवा डिवाइड केल्यानंतर आपल्याला कळतं बेसिकली. ठीक आहे. तर आपण जे 5 क्वेश्चन आपण आज डिस्कस करू त्याच्यामध्ये आपण हे शिकणार आहे. क्वेश्चनला डिवाइड कसं करायचं, डिमांड ऑफ द क्वेश्चन एक्झॅक्टली काय राहील, मार्किंग किती करू शकतो आपण बेसिकली त्याच्यावर, आणि फायनली एक त्याचा मॉडेल आन्सर डिस्कस करूया की काय एक्सपेक्टेड असतं एमपीएससी आणि यूपीएससी एक्झामिनरला तुमच्यापासून. एक बेसिक मॉडेल आन्सर बेसिकली. ठीक आहे. हा कोर्स फ्रेशरसाठी नाही बेसिकली. जर तुम्ही बेसिकली ऑलरेडी वाचून आले तर तुम्हाला ते मॉडेल आन्सर जे आपण डिस्कस करणार आहोत की काय एक आयडियल आन्सरमध्ये तुमचं कॉन्टेंट राहायला हवं, तर तुम्हाला ते इझिली ग्रॅब होईल बेसिकली. ठीक आहे. चला स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चन पासून. ठीक आहे. आज आपण टोटल 5 क्वेश्चन डिस्कस करणार मॉडर्न हिस्ट्रीचे. तर हा तुमच्या स्क्रीन समोर फर्स्ट क्वेश्चन आहे. एक वेळेस रीड आउट करून घ्या तुम्ही. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे, डिस्पाइट द ॲडवर्स सर्कमस्टान्सेस एक्झिस्टिंग अराउंड द टाइम द लॉन्च ऑफ क्विट इंडिया मुवमेंट बिकेम इनएव्हिक्टेबल ड्यू टू व्हेरियस रिझन्स डिस्कस. ना हा क्वेश्चन म्हणजे काय नेमका, आता समजा आता मी जर या क्वेश्चनला डायरेक्टली अटेम्प्ट करायला गेलो तर प्रॉब्लेम काही मला लिहिता येणार नाही. त्या अगोदर बेसिकली मी काय करेल, मग या क्वेश्चनला आपण ट्राय करूया डिवाइड करण्याच्या 2-3 पार्ट्समध्ये आपण सेपरेट करूया. पहिला पार्ट कोणता राहील, डिस्कस. यांनी काय बोललं, डिस्पाइट द ॲडवर्स सर्कमस्टान्सेस एक्झिस्टिंग. पहिलेपासून काही सर्कमस्टान्सेस एक्झिस्ट करत होते, स्टील क्विट इंडियाचा लॉन्च का इनएव्हिक्टेबल झाला, का थांबू शकला नाही, मुवमेंट लॉन्चच होणार आहे हे कशाहून बेसिकली सिद्ध झालं बेसिकली. ठीक आहे. तर 2 पार्ट मध्ये कसं डिवाइड करणार आपण, कोणते ॲडवर्स सर्कमस्टान्सेस ऑलरेडी एक्झिस्ट होते हा पहिला पॉईंट राहील. त्यानंतर काय रिझन्स होते तरीही मुवमेंट लॉन्च इनएव्हिक्टेबल झाला हा दुसरा पार्ट राहील एक्झामचा बेसिकली. सर ओव्हरऑल याला आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर 2 पार्टमध्ये आपण डिवाइड केलं की ॲडवर्स सर्कमस्टान्सेस ओरिजिनली कोणते होते, त्यानंतर असे कोणते रिझन्स होते ज्याच्यामुळे लॉन्च ऑफ क्विट इंडिया मुवमेंट बिकेम इनएव्हिक्टेबल हा सेकंड पार्ट राहील. बघा इथं आपण लगेच खाली लिहिलेलं अप्रोच काय राहायला हवा त्या क्वेश्चनला बेसिकली. या अप्रोचमध्ये मी इंट्रो आणि कन्क्लुजनचा पार्ट टाकलेला आहे. बेसिकली क्वेश्चनची डिमांड काय आहे हे अप्रोचमध्ये आपल्याला कळणार इथे. ठीक आहे. तर क्वेश्चनची डिमांड काय एक्झॅक्टली, समजा जे आपण इथं बोलू 2 पार्टमध्ये डिवाइड केलं एक्झॅक्टली ते इथे लिहिलेलं आहे. बघा, हायलाइट द ॲडवर्स सर्कमस्टान्सेस एक्झिस्टिंग अराउंड द लॉन्च ऑफ क्विट इंडिया मुवमेंट हा फर्स्ट पार्ट. इथं आपण ब्रेक केलं होतं बेसिकली. सेकंड पार्ट, अनालाइज द रिझन्स विच मेड इट्स लॉन्च इनएव्हिक्टेबल. म्हणजे अशी काय रिझन होते बेसिकली की त्यांनी लॉन्चला इनएव्हिक्टेबल केलं बेसिकली. सो 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. जर हा क्वेश्चन 10 मार्क करेल, मी इझिली काय करेल, फर्स्ट पार्टला 5 मार्क्स, सेकंड पार्टला 5 मार्क्स.
बट इंट्रो कन्क्लुजन आपण मार्क भेटतात, तर आपण काय करूया, फर्स्ट पार्टला 4 मार्क्स, सेकंड पार्टला 4 मार्क्स, इंट्रोला 1 मार्क्स, कन्क्लुजनला 1 मार्क्स करून टाकू. सो ओव्हरऑल 10 मार्काचा आपला बायफर्गेशन होऊन जाईल. सो सिम्पली मी जे बायफर्गेट केला क्वेश्चनला किंवा डिवाइड केला त्या क्वेश्चनला, मला तेव्हा एक गोष्ट कळाली की पर पार्ट जो मी डिवाइड केलेल्या क्वेश्चनमध्ये त्याला कसं मी मार्क करू शकतो, बेसिकली किती मार्क्स देऊ शकतो. आता मला जर कळलं दोघं इक्वली इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत बेसिकली, तर 4-4 मी मार्क दिले. आता 4 मार्कासाठी मला ऍटलीस्ट 4 ते 5 पॉइंटर लिहावे लागतील. सेम सेकंड 4 मार्काचा जो माझा पार्ट आहे त्याच्यासाठी मला 4 ते 5 पॉइंटर ऍटलीस्ट लिहायचे, तेव्हा जाऊन मला मार्क भेटतील. एक इंट्रो आणि कन्क्लुजन. सो फर्स्ट क्वेश्चन डिस्कस करताना काय शिकलो आपण, क्वेश्चनला ब्रेक केलं, सिंपल ब्रेक केलं, जास्त डोक्याला ताण नाही घेतलं, ब्रेक केलं आणि त्याच्यानुसार आपण काय मार्किंग स्कीम ठरवली, किती मार्क पर पार्टला जातील. मी 1 मार्क इंट्रो कन्क्लुजनला वेगळा काढला, रिमेनिंग 8 मार्क्स मध्ये आपण 4 and 4चं डिवायडेशन केलं, कारण क्वेश्चनची डिमांड होती की दोन्ही पार्ट मोर ऑर लेस इक्वल रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, चला आता आपण काय करणार, बेसिकली याचं एक मॉडेल, बेसिक मॉडेल आन्सर इथं दिलेलं, ते जस्ट डिस्कस करणार की काय काय मेजर पॉइंटर्स आहेत. तुम्हाला हा पीडीएफ भेटणार बेसिकली, त्याच्यामध्ये डिटेल मी आन्सर टाकलेले आहे. रादर दॅन आपण डिटेल आन्सर इथे डिस्कस करूया, मेजर पॉइंटर्स काय काय राहतील आणि किती पॉइंटर्स त्या 4 मार्कासाठी किंवा 8 मार्कासाठी यायला हवेत हे आपण इथे बघणार आहे. ठीक आहे, चला नेहमी आपण 3 पार्ट्स मध्ये आन्सरला डिवाइड करतो, एक असतं इंट्रो, एक असतं बॉडी आणि थर्ड असतं बेसिकली कन्क्लुजन. राईट, सो इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन. तर आपण इंट्रो मध्ये काय लिहू शकतो बेसिकली, तर ते आपण लिहिलेलं बघा, द प्रिव्हेलिंग कंडिशन्स इन इंडिया बिफोर द लॉन्च ऑफ क्विट इंडिया मुवमेंट mark the widespread discontent and disillusionment against British rule. सर क्लिअर कट यांनी काय मेन्शन केलं, जे ऑलरेडी एक्झिस्टिंग कंडिशन्स होते त्यांनी ब्रिटिश रूलच्या अगेन्स्ट मध्ये डिसइल्युजन अँड डिस्कॉन्टेंट ऑलरेडी मासेस मध्ये क्रिएट केलेलं होतं, पण ते कोणते एक्झिस्टिंग कंडिशन्स होते. आता आपण बॉडीमध्ये फर्स्ट पार्ट तो लिहिणार आहे बेसिकली, एक कॉन्टेक्स्ट सेट केला इंट्रो मध्ये आपण की एक्झिस्टिंग कंडिशन बद्दल. आता बॉडीमध्ये आपण लिहिणार आहे बघा, बॉडी हेडिंग टाकली मी, तुम्हाला पेपरमध्ये बॉडी हेडिंग नाही टाकायची. ठीक आहे, हे मी डिवाइड करून सांगितले कशा प्रकारे आपण आन्सर लिहिणार आहे. आता बॉडीमध्ये फर्स्ट हेडिंग मी काय बनवली, ही माझी फर्स्ट हेडिंग आहे बेसिकली, जो 4 मार्क्सचा पार्ट होता माझा. राईट, आता काय हेडिंग बनवली मी, हाऊएव्हर सर्कमस्टान्सेस ऍट द टाइम वेअर नॉट कंडक्टिव्ह फॉर पॉप्युलर मुवमेंट ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. आता कोणकोणते सर्कमस्टान्सेस होते ऑलरेडी एक्झिस्टिंग, बट आपण काय म्हटलं कोणते अदर रिझन्स होते ज्याच्यामुळे इनइव्हिक्टेबल झाली, म्हणजे जे पहिलेपासून जे सर्कमस्टान्सेस होते त्याच्याने क्विट इंडिया लॉन्च होईल याची गॅरंटी नव्हती, चान्सेस होते पण नाही पण होते, बट नंतर जे सर्कमस्टान्सेस आले त्याच्यामुळे लॉन्च होईल हे पक्क झालं होतं बेसिकली. राईट, बट इनिशियल सर्कमस्टान्सेस कोणते होते आपण ते बघूया तिथं. ठीक आहे, तर फर्स्ट दॅट इज अपोजिशन टू फासिझम. बेसिकली गांधीजी आणि नेहरू यांची आयडिओलॉजी ज्या प्रकारची आपण म्हणतो बेसिकली, तर यांच्या आयडिओलॉजीनुसार ड्यू टू वॉर टाइमला ब्रिटिशच्या अगेन्स्ट मध्ये जो फासिझमचा थ्रेट होता बेसिकली डेमोक्रेसीला, त्या टाइम पिरियड मध्ये आपण ब्रिटिशला रादर दॅन त्रास न दिलेला बरा, पहिले वॉर संपू देऊया, नंतर आपण काहीतरी त्यांच्याकडे कन्सेशन्स घेऊया. सुभाषचंद्र बोसची आयडिओलॉजी कंप्लीट डिफरंट होती. राईट, सो फर्स्ट पॉईंट दॅट इज अपोजिशन टू फासिझम. सेकंड काय, ड्रॅकोनियन मेजर्स. नाव ड्रॅकोनियन म्हणजे जे एकदमच हार्श मेजर्स ब्रिटिश रूल अप्लाय करायचे आपल्याला बेसिकली, ते ड्रॅकोनियन मेजर्स. बेसिकली इथे काय म्हटलंय, युझिंग द जस्टिफिकेशन ऑफ वॉर, ब्रिटिशने काय लागू केलं होता, डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट 1939. नाव डिफेन्स ऑफ इंडिया. आता ह्या ऍक्टचा बेसिक पर्पज करायचा, एक ऍक्ट ऑलरेडी आला होता 1915 मध्ये, वर्ल्ड वॉर 1च्या टायमाला सुद्धा, डिफेन्स ऍक्ट 1915. त्यानंतर त्याला मॉडिफाय करून यांनी रॉल ऍक्ट केला. हे ड्रॅकोनियन ऍक्ट कोणीही कधीही मध्ये जाऊ शकतो जेलच्या मध्ये विदाउट एनी ट्रायल वगैरे, असे प्रोव्हिजन जर आहेत तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे. तुम्ही लोकांबद्दल काय विचार करताय, कोणी व्यक्ती रस्त्यावर उतरला तुम्ही मध्ये टाकणार त्याला, तो तुमच्याबद्दल काय विचार करेल बेसिकली. सो यामुळे डिस्कंटेंट अँड डिसइल्युजमेंट क्रिएट होत गेलं हळूहळू. ड्रॅकोनियन ऍक्ट्स लाईक डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट 1939. नंतर थर्ड कारण काय म्हणू शकतो आपण त्याच्याबद्दल, सप्रेशन ऑफ बेसिक सिव्हिल लिबर्टीज. आता हे कशाद्वारे बेसिकली, या टायमाला त्यांचे जे 2-3 फेमस ऍक्ट्स होते त्याच्यामध्ये नवीन अमेंडमेंट्स आणले होते, जसं प्रेसवर सेन्सरशिप, एक्स्ट्रा सेन्सरशिप लावण्यासाठी यांनी प्रेस इमर्जन्सी ऍक्ट मध्ये अमेंडमेंट्स आणले आणि प्रेसला एक्स्ट्रा सेन्सरशिपच्या अंडरमध्ये आणलं बेसिकली, की प्रेस गव्हर्नमेंटच्या विरोधात काही एक्स्ट्रा गोष्टी छापू शकणार आणि अंटिल तुमच्यावर सेन्सरशिप लागणार. ठीक आहे. सेकंडली जो ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट होता याच्यामध्ये पण अमेंडमेंट आणला, अगेन गव्हर्नमेंटच्या विरोधात कोणी काही बोलला तो मध्ये जाईल बेसिकली. सो हे सगळे एक प्रकारे ड्रॅकोनियन ऍक्टचा पार्ट होते त्यांचे. नाव अजून एक कारण काय म्हणू शकतो आपण, अ व्हर्च्युअल बॅन ऑन एनी पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी. बेसिकली गव्हर्नमेंट empowered itself with an elaborate
रिव्होल्युशनरी मुवमेंट ऑर्डिनन्स, एक ऑर्डिनन्स पास केला जो ही रिव्होल्युशनरी मुवमेंट मध्ये झाला त्याला आपण मध्ये टाकू. अकॉर्डिंग टू विच हाऊ पीसफुल अँड लिगल एनी पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी वुड बी, इट वॉज टर्म्ड ॲज इलिगल अँड रिव्होल्युशनरी. सो ते पीसफुल करा की लिगल करा, पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी ही रिव्होल्युशनरी अनलॉफुल इलिगल डिक्लेअर केली जाईल बेसिकली. आता आपण जेव्हा क्वेश्चनला डिवाइड केलं होतं आपण काय केलं होतं, पहिल्या पार्टमध्ये 4 मार्क्स दिले होते. तर इथं जर मी हे 4 पॉईंट्स नीट प्रकारे मांडू शकलो, मेजरली हे ब्रॉड हेडिंग्स आणि त्याच्या पुढे काही पॉइंटर्स, मॉडेल आन्सर जसं तसं आपल्या पेपरमध्ये छापणं शक्य नसतं. बट ऍटलिस्ट आपण काय करू शकतो, हे जे मेजर 4 बोल्डमध्ये हेडिंग्स दिसत आहेत यांच्या समोर जे जे मेजर पॉईंट्स दिले त्यांना आपण लक्षात ठेवू शकतो आणि त्यांना आपण पेपरमध्ये बेसिकली लिहू शकतो. तर हे 4 पॉइंटर्स 4 मार्काला, प्रत्येक पॉईंटला 1-1 मार्क जरी भेटला तर तुम्ही जेवढे पॉईंट्स दिले ना तेवढे तुम्हाला मार्क भेटतील बेसिकली. ठीक आहे, हा तुमचा फर्स्ट पार्ट होता. आता सेकंड पार्ट का, तर बेसिकली त्या क्वेश्चनचा असे कोणते नंतर रिझन्स आले ज्याच्यामुळे मुवमेंट इनइव्हिक्टेबल झाली की क्विट इंडिया लॉन्च करावाच लागणार आहे बेसिकली आपल्याला. तर ती सेकंड हेडिंग आपण इथं बनवली आणि या सेकंड हेडिंगला आपण आता 4 मार्कासाठी डिस्कस करूया. सो दॅट 10 मार्काचा क्वेश्चन एक कंप्लीट वेने आपल्याला डिस्कस होईल. ठीक आहे, तर फर्स्ट रिझन दॅट इज फेल्युअर ऑफ क्रिप्स मिशन. बेसिकली वर्ल्ड वॉर मध्ये भारताचा सपोर्ट घेण्यासाठी यांनी क्रिप्स मिशन एक हॉलो कॅन्डी पाठवली ती भारताकडे. बट त्याचे प्रोव्हिजन्स कामाचे नव्हते इंडियासाठी, डॉमिनन्स स्टॅटस वगैरे त्यांनी दिलं होतं. आपण त्यांना रिजेक्ट केलं अल्टिमेटली क्रिप्स मिशन फेल झाला आणि इंडियन्सला माहित पडलं की हे हॉलो कॅन्डी देणार फक्त, त्यापेक्षा काय मुवमेंट लॉन्च करून यांना बाहेर फेकूया अशा हॉलो कॅन्डीज पेक्षा. सो फेल्युअर ऑफ क्रिप्स मिशन हा पहिला मेजर कारण बनला ज्याच्यामुळे क्विट इंडियाला लॉन्च होईल हे पक्क झालं होतं. ठीक आहे, अजून काय म्हणू शकतो आपण, सेकंडली न्यू अलाइड रिव्हर्सेस, म्हणजे द रिटर्न ऑफ वाउंडेड सोल्जर्स ड्यू टू ब्रिटिश ट्रूप्स विड्रॉल फ्रॉम साउथ ईस्ट एशिया अँड बर्मा वॉज फ्युलिंग द स्पेक्युलेशन्स ऑफ इमिनंट ब्रिटिश कोलॅप्स. आता हा आणि हा पॉईंट लिंकेज बघा. थर्ड, जॅपनीज अग्रेशन. साऊथ ईस्ट एशियामध्ये त्या टाइमला जापान खूप जास्त त्याचा इम्पेरियलिस्टिक मोटिव्ह कम्प्लीट करत होता आणि रूथलेसली ब्रिटिश आर्मीला हरवून साऊथ ईस्ट एशिया कॅप्चर करत होता. आता ह्या टाइमला ब्रिटिश आर्मी साऊथ ईस्ट एशियामध्ये कावड सारखी पडून गेली होती. आता त्याच्यामुळे 2 गोष्टी झाल्या. पहिल्या गोष्टी की जिथं जे प्रिझनर्स ऑफ वॉर ते किंवा वॉन्डेड सोल्जर्स ते परत आले. सेकंडली एक गोष्ट कळली इंडियन्सला की साऊथ ईस्ट एशियामध्ये ब्रिटिशर्स कावड सारखे पडाले तर जापानला चान्स भेटला तिथं जायचा. जर हे लोक आपल्याकडे तर जापान आपल्याकडे येईल, आपल्यावरही अटॅक करेल आणि आपल्याकडे ऑप्शन राहणार नाही आणि ब्रिटिश परत आपल्याकडनं पळत सुटतील. तर ब्रिटिश जातील आणि जॅपनीज आपल्याला रूल करतील. तर हा एक माइंडसेट बनला. तर जॅपनीज अग्रेशन हा एक अजून मोठा कारण बनला. ठीक आहे, आणि लास्टली अजून 2-3 कारण काय म्हणू शकतो, हाय हँडेड ऍक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट. आता याच्यामध्ये काय बेसिकली, ऑन वन हँड देर वॉज अ पॉप्युलर डिस्कंटेंट ड्यू टू रायझिंग प्राइजेस अँड वॉर टाइम शॉर्टेजेस. And on the other hand, government's action by seizing boats in Bengal and Odisha. So basically, government सगळा फूड वगैरे जे सप्लाय होता तो कोणाला पाठवते, बेसिकली जे सोल्जर्स वगैरे. त्याच्यामुळे काय झालं, पूर्ण कंट्रीमध्ये त्यामुळे इन्फ्लेटेड प्राइसेस झाले, प्रत्येक गोष्टीच्या शॉर्टेज व्हायला लागली. प्लस ज्या बोट्स वगैरे उभ्या राहायच्या बेंगॉल ओडिशा साईडला त्यांना पण सीज केलं. कशामुळे, कदाचित जॅपनीज आर्मी त्यांना यूज केलं बेसिकली. सो अननेसेसरी रेस्ट्रिक्शन्स प्लस इकॉनॉमिक हार्डशिप टू पीपल इन द फॉर्म ऑफ इन्फ्लेशन वगैरे, त्याच्यामुळे अजून जास्त डिस्कंटेंट राईज होईल. त्यानंतर इम्पेशन्स अमॉंग लिडरशिप. आता याच्यामध्ये काय म्हणतो, मलाय बर्मा सारख्या जागेमधून जेव्हा तुमचे लोक रुथलेसली क्रश होत आहे आणि तिथं जेव्हा साऊथ ईस्ट एशियामध्ये जेव्हा बर्मा मलाई तर जागा दिला सिंगापूर, ब्रिटिश आर्मी जेव्हा कावडसारखी पळून निघली साऊथ ईस्ट एशियामधून, जॅपनीज आर्मी जेव्हा आली, या लोकांनी फक्त व्हाईट सोल्जर्सला किंवा व्हाईट मॅन्सला तिकडनं इव्हॅक्युएट करण्यासाठी मिशन्स आणले. इंडियन सोल्जर्स किंवा इंडियन जे ब्राऊन पीपल म्हणू शकतो आपण त्यांना तिथं जाऊ दिलं, त्यांना इव्हॅक्युएट नाही केलं. त्यांना मर्सी ऑफ द जॅपनीज आर्मीच्या हाती सोडून दिलं. तुमचं नशीब ते डिसाईड करतील, आम्ही आमच्या लोकांना काढून घेऊन जाऊ. हे अगेन रेसिझम डिक्लेअर केलं आहे, रेसिझम बेसिकली. सो याच्या अगेन्स्टमध्ये पण डिस्कंटेंट वाढायला लागलं. अजून काय म्हणू शकतो लास्टली, क्विकली इरोडिंग फेथ in British rule. The popular faith in the stability of British rule tanked as evident from run on banks, withdrawal of deposits, hoarding of golds. So basically हे मेजर अराउंड आपण 6 ते 7 इथं कारण डिस्कस केलेले आहेत, कारण मेजर पार्ट होता बेसिकली. आता याच्यापैकी तुम्ही पेपरमध्ये ऍटलीस्ट 4 ते 5 मेजर कारण लिहून आले असते तर तुम्हाला 4 मार्क भेटत ना इझिली लिहून जाईल. कोणता, पहिला क्रिप्स मिशनचा विड्रॉल, सेकंड
जॅपनीज अग्रेशन, थर्डली म्हणू शकतो की इम्पेशंट लिडरशिप आणि क्विकली इरोडिंग फेथ इन ब्रिटिश रूल, हे मेजर कारण आहेत. सो 4 मार्काच्या पॉईंटला 4 पॉईंट्स लिहिले, 4 मार्क 4 पॉईंट. सेकंड पार्ट 4 मार्क, अगेन 4 पॉईंट लिहिले. आणि फायनली एक छोटंसं सिम्पल कन्क्लुजन आपण इथं कन्क्लूड केलं तर 1 मार्क इथे बेसिकली काय म्हणू शकतो. इन ऑगस्ट 1942 क्विट इंडिया रिझोल्युशन वॉज रॅटिफाईड ॲट द काँग्रेस मीटिंग ॲट गवालिया टँक, demanding an immediate end to British rule. Gandhi was named the leader of the movement, gave the mantra do or die. आता बघा कन्क्लुजन मध्ये त्यांनी क्वेश्चन काय विचारला, क्विट इंडिया मुवमेंट इनइव्हिटेबल लॉन्च व्हायला, यांनी लॉन्च कुठं झाली ते सांगितलं, कोणाला लीडर बनवलं ते सांगितलं. त्या रिझोल्युशनचा मेन ऑब्जेक्टिव्ह होता की ब्रिटिश रूल पासून कंप्लीट इंडिपेंडन्स, प्लस गांधीजीने त्या रिझोल्युशन मध्ये किंवा त्या मीटिंग मध्ये लॉन्चच्या टायमाला काय डिक्लेअर केलं होतं, डू ऑर डायचा मंत्र हा बी त्यांनी डिस्कस केला. सो एका सिंपल 3 लाईनच्या 2 लाईनच्या कन्क्लुजन मध्ये मी मोर ऑर लेस सगळे पॉइंटर्स तिथे मांडले की एक्झॅक्टली काय आउटकम निघून आला क्विट इंडिया लॉन्च झाल्यानंतर. सो एक होलिस्टिक किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्क्लुजन इथं मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता या क्वेश्चनवर आपल्याला एक गोष्ट कळली की कशा प्रकारे आन्सर आपण डिस्कस करू शकतो, कशा प्रकारे आपण एक चांगला आन्सर लिहू शकतो. 4 पॉइंटर्स 8 पॉइंटर्स झाले, एक इंट्रो मांडला, एक कन्क्लुजन मांडला. 10 मार्क होते, तर इंट्रो कन्क्लुजन 1 मार्क प्लस 4 पॉईंट असे 10 पॉईंट ओव्हरऑल झाले. 10 मार्काचा क्वेश्चन सफिशियंट, याच्याहून जास्त आन्सर आपल्याला लिहायचं नसतं बेसिकली. ठीक आहे, चला आपण एक पाहिला, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ठीक आहे, सो आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, द 19th century social reformers in India led powerful movements to improve the position. क्वेश्चन काय, पोझिशन ऑफ वुमन, डिस्कस विथ स्पेशल रेफरन्स. नाव इथं क्लिअर कट म्हणलंय, स्पेशल रेफरन्स टू द कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ राजाराम मोहन रॉय अँड ईश्वरचंद्र विद्यासागर. आता क्वेश्चन नीट बघा, यांनी सोशल रिफॉर्म मुवमेंट बद्दल गोष्ट केलेली आहे. आणि पहिला पार्ट काय म्हणतोय की सोशल रिफॉर्मर्सने खूप जास्त इमेन्स रोल प्ले केला आहे पोझिशन ऑफ वुमनसाठी, अपलिफ्टमेंटसाठी. हा जनरलिस्टिक क्वेश्चन होता. त्यानंतर यांनी काय म्हटलं, एक स्टेटमेंट देते, जनरलिस्टिक स्टेटमेंट दिलेलं आहे. सेकंडली काय म्हणतात, डिस्कस विथ स्पेशल रेफरन्स टू कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ राजाराम मोहन राय अँड ईश्वरचंद्र विद्यासागर. आपला जर हा क्वेश्चन नीट समजला, आता पहिला क्वेश्चन डायरेक्ट होता, आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं, सिंपल. जेव्हा असे क्वेश्चन येतात जिथं इथपर्यंत स्टेटमेंट नीट बघा, पहिलं स्टेटमेंट हा क्वेश्चन नाही, हे डमी स्टेटमेंट असतं. तर युपीएससी मध्ये नेहमी समजायचं, मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन कधी कधी तुम्हाला डमी स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये भेटतील. बेसिकली क्वेश्चन रिअलिटी स्टार्ट कुठून होतंय, ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा ह्या स्टेटमेंटला लक्षात ठेवून पुढचं स्टेटमेंट तुम्ही सॉल्व्ह करा. काय, डिस्कस विथ स्पेशल रेफरन्स टू राजाराम मोहन रॉय, कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ राजाराम मोहन रॉय अँड ईश्वरचंद्र विद्यासागर. सो आता ह्या डमी स्टेटमेंटला टॅकल कसं करायचं नेहमी लक्षात ठेवा. ओरिजिनल क्वेश्चन जर 10 मार्काचा क्वेश्चन आहे, तर क्वेश्चनची डिमांड डिस्कस पासून सुरू होते. तर डिस्कसचा पहिले काय होतं, तर रेफरन्स पॉईंट आहे, याला रेफरन्स घ्या बेसिकली. सो आपण इंट्रो लिहिताना काय करूया, जो पोझिशन ऑफ वुमन आहे याच्यासाठी सोशल रिफॉर्मर्सचा एक ब्रीफ आयडिया त्यांना देऊ, इंट्रो बेसिकली. त्यानंतर बॉडीच्या पार्टमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन्स होते, पहिला पार्ट राजाराम मोहन रायचे कॉन्ट्रीब्युशन 4 ते 5 कॉन्ट्रीब्युशन. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन्स होते ईश्वरचंद्र विद्यासागरचे टू अपलिफ्ट द पोझिशन ऑफ वुमन्स ड्युरिंग बेसिकली ब्रिटिश एरा और अर्ली मॉडर्न सेंचुरी बेसिकली. सो 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करूया आणि पहिल्या डमी स्टेटमेंटचा रेफरन्स घेऊ, इंट्रो आणि स्टार्टिंग बॉडीचा पार्ट आपण फ्रेम करण्याचा ट्राय करू. बघा अप्रोच मध्ये काय लिहिलंय तुम्ही, अप्रोच प्रोव्हाइड अ ब्रीफ बॅकग्राऊंड. बघा बॅकग्राऊंड प्रोव्हाइड करायला आपल्याला कुठून माहित पडलं, अबाउट दी पुअर कंडिशन ऑफ वुमन्स. हा पॉईंट कुठून आला, या डमी स्टेटमेंटवरून. डमी स्टेटमेंटवरून आपण एक पॉईंट क्रिएट केला. ठीक आहे, देन ब्रीफली हायलाइट व्हेरियस सोशियो-रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट्स एम्ड ॲट इम्प्रूव्हिंग पोझिशन ऑफ वुमन. आता रादर दॅन डायरेक्टली आपण राजाराम मोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागरचे कॉन्ट्रीब्युशन डिस्कस करायचं, त्याच्या अगोदर काय करूया, जे अदर रिफॉर्म मुवमेंट्स आहेत ज्यांनी पोझिशन ऑफ वुमनच्या अपलिफ्टमेंटसाठी काम केलंय त्यांचा एक बेस देऊ बेसिकली. मी काय बोललो, इंट्रोमध्ये आपण हे टाकूया, त्यानंतर काही मुवमेंट्सचे नाव लिहायचे फटाफट फक्त, आणि कोण कोण होतं आणि काय काय त्यांनी केलं होतं, आणि त्यानंतर स्पेसिफिक रिफॉर्म्स आपण लिहायला स्टार्ट करू. आणि फायनली लास्टमध्ये कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ राजाराम मोहन रॉय अँड ईश्वरचंद्र विद्यासागर. तर आपण या पार्टमध्ये त्याला डिवाइड करूया. ठीक आहे, चला आता हे इंट्रो,
हा जो पार्ट आहे बेसिकली बॉडीचा फर्स्ट पार्ट, त्याच्यामध्ये आपण काय केलं इथं व्हेरियस अदर सोशो रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट्स ज्यांनी पोझिशन ऑफ वुमनसाठी काम केलेलं आहे. इंट्रो काय झालं बेसिकली की काय सोशल इव्हिल्स होते, का पोझिशन ऑफ वुमन एक पुअर कॅटेगरीमध्ये यायची त्या टायमाला, हे इंट्रोमध्ये टाकलं आपण. ठीक आहे, चला इंट्रोडक्शन काय लिहू शकतो आपण. ड्युरिंग द 19th century पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन सबकॉन्टिनेंट वॉज व्हेरी पुअर, मॅगलिन विथ unequal opportunities in social and political sphere. Society was highly biased against women and social inequalities were manifested in the form of evils such as sati, lower or no education to women, child marriage वगैरह. So हा पूर्णचा पॉइंट इंट्रो काय हायलाइट करतोय की 19th century आणि अर्ली 20th century वुमनची कंडिशन कशी पॅथेटिक कंडिशन मध्ये बेसिकली सोशली बॅकवर्ड, पॉलिटिकली बॅकवर्ड, इकॉनॉमिकली बॅकवर्ड सगळं इथे त्यांना दाबलं गेलं होतं बेसिकली. ना ह्या कंडिशनला अपफ्लिप्ट करण्यासाठी डायरेक्ट राजाराम मोहन रॉय की ईश्वरचंद्र विद्यासागर आले नाही, बेसिक काही रिफॉर्म मुवमेंट्स आल्या त्यांचा बेस घेऊन त्या दोन व्यक्तींनी काही जास्त कामं केले बेसिकली. तर बेस कोणी बनवला ते आपण बॉडीच्या इनिशियल पार्टमध्ये आपण मेन्शन करणार आहे. बघा, व्हेरियस सोशो रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट्स हॅव टेकन प्लेस इन 19th century फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ वुमन. आता कोणकोणते एक दोन एक्झाम्पल, जास्त नाही एक दोन एक्झाम्पल, कोणकोणते व्हेरियस बघा. रिफॉर्मर्स लाईक फर्स्ट ज्योतिबाई फुले थ्रू त्यांचं ऑर्गनायझेशन सत्यशोधक समाज, स्पेअर हेड फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल चाइल्ड, हा त्यांनी काम केला. तर आपण बेसिक एक लिहिलं. सेकंडली स्वामी दयानंद सरस्वती, सेकंड नाव लिहिलं आपण इथं थ्रू आर्य समाज, आता यांचं लिहिलं. promoted female education and advocated for abolition of child marriage. आता एक्सेट्रा, आता लास्ट मध्ये आपण एक्सेट्राला आपण एक त्यांना फक्त ब्रीफ दिला की आम्हाला अजून रिफॉर्म्स माहिती आहेत अदर दॅन राजाराम मोहन राय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर, त्यांच्या व्यतिरिक्त आम्हाला माहिती आहे त्या आम्ही आधीच शो केला आणि यांचा बेस घेऊन या दोन व्यक्तींनी जास्त प्रमाणावर कामं केलेली बेसिकली. सो एक बेसिक पार्ट ऍड्रेस केला. आता आपण मेजर जो पार्ट आहे त्याला आपण इथे ऍड्रेस करणार बेसिकली. ठीक आहे, सो फर्स्ट मेजर हेडिंग काय बनवले आपण. हाऊएव्हर कॉन्ट्रीब्युशन्स मेड बाय राजाराम मोहन रॉय वेर इमेन्स हायलाइटेड, इमेन्स ॲज हायलाइटेड. आता कोणकोणते कॉन्ट्रीब्युशन, कारण विथ स्पेशल रेफरन्स म्हटलं तर क्वेश्चन मध्ये, राईट. चला तर बघा अगेन पॉइंटर फॉर्मॅट मध्ये आपण टाकले. फर्स्ट आहे जेंडर इक्वेलिटी, सेकंड अबॉल्युशन ऑफ सती, थर्ड वुमन एज्युकेशन, अजून काय अगेन्स्ट पॉलिगॅमी. सो मेजर पॉइंटर्स लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये आपण काय काय मांडू शकतो. जेंडर इक्वेलिटीसाठी राजाराम मोहन रॉय इज ऑफ्टन कॉल्ड ॲज द फादर ऑफ इंडियन रेनेसा अँड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया. ही वॉज द फर्स्ट टू रिकॉग्नाइज plight of women subjected to social injustice. He demanded that men and women should have equal status and rights in the society. So gender equality, equal status and equal right, याला म्हणतो आपण gender equality. तर त्यांनी ते प्रमोट करण्यासाठी काम केलं. तर फर्स्ट पॉइंट निघून आला यांसाठी. ठीक आहे. सेकंड काम अबॉल्युशन ऑफ सती. राजाराम मोहन रॉय सगळ्यात मेन की कॅरेक्टर होते ज्यांच्यामुळे सती अबॉल्युशन ऍक्ट 2829 पास करण्यात आला होता. विल्यम बेंटिक त्या टाइमचे गव्हर्नर जनरल होते. तर त्यांनी सगळ्यात जास्त पेटिशन्स फाईल केल्या होत्या आणि त्यांनी जास्त प्रमोशन केलं होतं. त्याच्यामुळे आपण क्रेडिट सती अबॉल्युशन ऍक्टचं क्रेडिट राजाराम मोहन रॉयला देतो. तर तो पॉईंट तुम्ही मांडला की बेसिकली एक ऍक्ट पास केला गेला हा बघा, बेंगॉल सती रेग्युलेशन ऍक्ट 1829 बेसिकली सती इलिगल डिक्लेअर झाली. हा एक मेजर पॉईंट आपण मांडला. थर्ड वुमन एज्युकेशनसाठी काय केलं यांनी 1822 मध्ये यांनी काय केलं, फाउंडेड अँग्लो हिंदू स्कूल वेर बोथ बॉयज अँड गर्ल्स कुड स्टडी टुगेदर. नंतर यांनी ब्रह्मो समाज फॉर्म केला बेसिकली. याच्यामध्ये काय केलं, विच डीड इमेन्स वर्क फॉर प्रोपोगेशन ऑफ वुमन्स एज्युकेशन अँड एन्करेज फॅमिलीज टू सेंड देअर गर्ल्स टू स्कूल. सो अगेन स्कूलिंगसाठी प्रमोशन केलं, कॉलेज उघडलं, स्कूल उघडलं, प्लस ब्रह्मो समाज थ्रू प्रीच केलं की गर्ल्सला पण एज्युकेशनसाठी पाठवा बेसिकली. तर मेजर कामं यांनी या प्रकारे केले. अजून काय केलं बेसिकली, अगेन्स्ट पॉलिगॅमी. He realized that practice of polygamy are adversely impacting the overall well-being of women. He helped spread awareness about its ill effect called for its rejection. So ये major contribution होते against polygamy, promotion of education, gender equality, abolition of सती. हे चार मेजर होते. तर 4 मार्कासाठी मोरलेस पॉइंटर झाले आणि प्रत्येकासमोर थोडी इन्फॉर्मेशन आपण लिहिली तर मोरलेस आपलं काम होऊन जातं बेसिकली. ठीक आहे ना. सेकंड पार्ट जो मेजर होता, सेकंड हेडिंग माझी काय म्हणेल, कॉन्ट्रीब्युशन्स मेड बाय ईश्वरचंद्र विद्यासागर बेसिकली. ठीक आहे ना. आता यांचे कॉन्ट्रीब्युशन्स काय काय, अगेन 4 कॉन्ट्रीब्युशन छोटे छोटे डोक्याला ताणण्याचे असतात. ठीक आहे. चला पहिला विडो रिमॅरेज.
यांनी बघा क्वेश्चन मध्ये जे 2 सोशल रिफॉर्म अशीच नेहमी नावं भेटतील ज्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायसाठी कॉन्टेंट अवेलेबल राहील. असं कोणतं नाव नाही देणार ते ज्याच्याबद्दल कॉन्टेंटच नाही तुमच्याकडे लिहायला. त्यांनी राजाराम मोहन रॉय का पिक केला, त्याने खरंच वुमनची पोझिशन अपलिफ्टसाठी कामं केले होते. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी खरंच कामं केले होते. म्हणून त्या सेक्टरमध्ये ज्या व्यक्तींनी कामं केले आहेत तुम्हाला नेहमी लिहिण्यासाठी तेच पॉईंट युपीएससी किंवा एमपीएससी देणार आहे. ठीक आहे. तर आता जसं सतीसाठी ऍक्ट आणला गेला होता, सती ऍक्ट, सती अबॉलिशन रेग्युलेशन, सती रेग्युलेशन, अबॉलिशन ऑफ सती रेग्युलेशन 1829, त्याच प्रकारे विडो रिमॅरेज ऍक्ट आणला गेला होता 1856चा. आता हे कोणाचे एफर्ट्स, कोणी पेटिशन साईन केलं, त्या फाईल केलं होतं कंटिन्युअसली, तर त्यांचं नाव होतं ईश्वरचंद्र विद्यासागर बेसिकली. कशासाठी? चाइल्ड मॅरेजला लिगलाइज करण्यासाठी. टू लिगलाइज विडो रिमॅरेज, सॉरी चाइल्ड मॅरेज विडो रिमॅरेज. अँड फायनली विडो रिमॅरेज ऍक्ट 1856 हा ड्राफ्ट झाला होता लॉर्ड विल्यम बेंटिक्स, लॉर्ड डलहौसीच्या टाइमाला, आणि पास केला गेला होता लॉर्ड कॅनिंग, द लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, त्या टाइमाला पास केला गेला होता बेसिकली. ठीक आहे. नेक्स्ट त्यांचं मेजर काम काय केलं होतं वुमन्स एज्युकेशनच्या फील्डमध्ये. स्वतःच्या पैशाने 35 स्कूल्स त्यांनी फिमेलसाठी, गर्ल्स एज्युकेशनसाठी ओपन केल्या होत्या आणि त्या रन केल्या होत्या स्वतःच्या पैशाने. ते एक मेजर कॉन्ट्रीब्युशन. खूप जास्त स्कूल्स आणि वुमन एज्युकेशनसाठी यांनी प्रमोट केलं. देन स्टूड अगेन्स्ट पॉलिगॅमी अँड चाइल्ड मॅरेज, यांच्या याच्यामुळे एज ऑफ कन्सेंट ऍक्ट पण पास केला गेला होता. देन अगेन्स्ट सोशल इनजस्टिस, बेसिकली ही मेड इमेन्स कॉन्ट्रीब्युशन टू अपलिफ्ट वुमन्स बाय इरॅडिकेटिंग ब्लाइंड सुपरस्टिशन्स अगेन्स्ट दी वुमन्स अँड टॉर्चर्स इन द नेम ऑफ रिचर्स बेसिकली. सो बेसिकली जे बॅकग्राऊंड होतं आपलं रिच्युअलिस्टिक बॅकग्राऊंड, किंवा रिलिजनच्या बेसिसवर तुम्ही जे एक्स्ट्रॉशन करता किंवा चुकीच्या प्रथा आहेत त्यांना मिटवण्याचं काम बेसिकली यांनी त्यांच्या प्रीचिंग सुरू केलं होतं बेसिकली. तो 4 पॉइंटर त्यांचे, 4 पॉइंटर राजाराम मोहन रॉयचे. तर आपल्या क्वेश्चनच्या डिमांडनुसार आपण म्हटलं जर 10 मार्कर क्वेश्चन आहे, आपण काय केलं 1 मार्क इंट्रोला टाकला, 1 मार्क कन्क्लुजनला टाकला, 4 मार्क 4 मार्क, 4 मार्कासाठी 4 पॉइंटर्स, 4 मार्कासाठी 4 पॉइंटर्स, इंट्रोला 1 मार्क, कन्क्लुजनला 1 मार्क. सो ओव्हरऑल जर मी कॅल्क्युलेट जरी केलं तर म्हणजे 10 मार्क कंप्लीट होता आणि 10 पॉइंट्स एक्झॅक्टली 10 पॉइंट्स 10 मार्क संपला विषय. एक्झॅक्ट क्लासिफिकेशन आपण बरोबर केलं आणि 4-4 पॉइंटर इथे लिहून काढले. तर ह्या प्रकारे काहीतरी आपण डिमार्केशन करू शकतो. पहिला क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड होता, तर आपण काय शिकलो की एक्झॅक्टली डिमार्केट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे त्याला बायफर्केट कसं करायचं. सेकंड क्वेश्चन मध्ये आपण काय शिकलो की जर डमी स्टेटमेंट आलं त्याला टॅकल कसं करायचं. डमी स्टेटमेंटच्या बेसिसवर आपण इंट्रो आणि बॉडीमध्ये मेन हेडिंगच्या पहिले काहीतरी आपण कॉन्टेक्स्ट लिहिणार आहेत बेसिकली. ते डमी स्टेटमेंट आपल्याला शो करतात. डमी स्टेटमेंट फुल आन्सर नाही लिहायचं सर. डमी स्टेटमेंट नंतर रिअल क्वेश्चन असतो, तो मेन क्वेश्चनचे डिमांड ऍड्रेस करायचा असतो आपल्याला. ठीक आहे. चला नाउ नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, एक वेळेस क्वेश्चन रीड करा. क्वेश्चन काय म्हणतोय, ट्रायबल मुवमेंट्स इन इंडिया वेअर अ रिस्पॉन्स टू कॉलोनियल डबल झालंय कॉलोनियल पॉलिसीज ऑफ ब्रिटिश रूल डिस्कस. नाउ बेसिक क्वेश्चनची डिमांड काय काय डिस्कस करायला होतोय की ट्रायबल मुवमेंट ज्या झाल्या ब्रिटिश एरियामध्ये त्या रिस्पॉन्स होत्या. कशाच्या रिस्पॉन्स होत्या? टू द ब्रिटिश या कॉलोनियल पॉलिसीज, ज्या कॉलोनियल ब्रिटिशांनी पॉलिसीज आणली, कॉलोनियल गव्हर्नमेंटने जी पॉलिसीज आणली त्याला रिस्पॉन्समुळे ट्रायबल मुवमेंट्स इंडियामध्ये घडून आला. आता त्याचे काय कारण होते बेसिकली आपल्याला डिस्कस काय करायचं, त्याचे काय रिझन्स होते एक्झॅक्टली, कोणत्या कॉलोनियल पॉलिसीज होत्या त्यांच्यामुळे बेसिकली ट्रायबल मुवमेंट्स आल्या, ट्रायबल रिबिलियन्स इंडियामध्ये झाले. सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहे. सो एक इंट्रो, अ ब्रीफ नोट अबाउट ट्रायबल मुवमेंट, एक ब्रीफ नोट देऊ कोणकोणत्या ट्रायबल मुवमेंट झाल्यात आणि का झाल्या, आणि सेकंडली डिस्कस हाऊ मेजॉरिटी ऑफ द मुवमेंट्स वेर रिस्पॉन्स, तर काय काय रिझन्स होते आपण तिथे डिस्कस करू. सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये एक सिंगल हेडिंग जाईल, याच्यामध्ये 2 हेडिंगचा कोणता चान्स नाही आपल्याकडे. तर सिंगल हेडिंगचं क्वेश्चन कसं अटेम्प्ट करायचं आपण याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. बरं, एक ब्रीफ इंट्रो दिलं की ट्रायबल्स वगैरे ही तो 18th सेंचुरीमध्ये खूप सारे होते, वेगवेगळे ट्राईब्सचे नाव दिले आपण. तर इंट्रो बेसिक. ठीक आहे. आपलं मेन काम काय, बॉडीवाला. आता बॉडीमध्ये सिंगल हेडिंगवाला क्वेश्चन आहे, याच्यामध्ये डबल हेडिंग, कारण क्वेश्चनला बायफर्केट करायचा चान्सेस नव्हता कुठं. सिंगली त्याने एक विचारले काय रिझन्स होते बेसिकली. ठीक आहे. बघा, तर आपण एक सिंगल हेडिंग कशी बनवणार, द फॉलोइंग कॉलोनियल पॉलिसीज वेर मेजर रिजन्स फॉर ट्रायबल रिवोल्ट्स इन द कंट्री ड्युरिंग ब्रिटिश रूल. सिंपल एक हेडिंग बनवली. आता त्या हेडिंगला जस्टिफाय करा, आपण आर्ग्युमेंट्स देऊया. कशा प्रकारे, फर्स्ट इम्पोजिशन ऑफ लँड रेव्हेन्यू सेटलमेंट्स, डिफरंट लँड रेव्हेन्यू सेटलमेंट्स कोणकोणत्या, जमीनदारी, रयतवारी, महलवारी, इजारेदारी. याच्यामुळे काय झालं बेसिकली, एक्स्टॉर्शन हाय रेव्हेन्यू डिमांड्समुळे
पिझंट्स आता स्वतःची लँड त्यांची चालली आहे, तर टिनंट बनून गेले, तर या सगळ्या पॉलिसीजमुळे त्यांची लँड ग्रॅबिंग वगैरे व्हायचे. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन ऑफ जमीनदारी सिस्टीम इन ट्रायबल एरियाज अलॉंग विथ न्यू रेव्हेन्यू लँड रेव्हेन्यू टॅक्सेशन, इरोडिंग दी ट्रायबल ओनरशिप ओव्हर लँड, क्रिएटिंग सोशो इकॉनॉमिक डिफरन्सिएशन. सो जमीनदारी सिस्टीम, रयतवारी वगैरे वगैरे पहिला पॉईंट आला काय, इम्पोजिशन ऑफ लँड रेव्हेन्यू, त्याच्यामुळे त्यांचा ओनरशिप राईट चालला गेला लँडवरून. ठीक आहे. सेकंड, एक्सप्लॉयटेशन बाय आउटसाइड इकॉनॉमिक एजंट्स. नाव हे इकॉनॉमिक एजंट्स कोण होते? आता यांना दिकूज म्हणतो आपण, बेसिकली ते म्हणायचे, राईट. आता बघा इथं एक मॉडर्न शिकण्यासारखी गोष्ट काय समजा, जेव्हा फर्स्ट पॉईंट मी एक्सप्लेन केला इम्पोजिशन ऑफ रेव्हेन्यू सेटलमेंट्स, आणि इथं आपण टाकलं 2-3 कोणकोणती, जमीनदारी, महलवारी, रयतवारी. पण त्याच्यामुळे कोणता रिव्होल्ट झाला, मी जर हे जस्टिफाय करू शकलो तर मला मार्क चांगले भेटतील. त्यामुळे इथं मी एक मुवमेंटचं नाव टाकलं रिबेलियनचं, मुंडा रिबेलियन. मुंडा रिबेलियन या जमीनदारी वगैरेचा याच्यामुळे आला होता. सो लँड रेव्हेन्यू सेटलमेंट, त्याच्यामुळे एक्सटॉर्शन, लँड रेव्हेन्यू, लँडचा ओनरशिप गेली, त्याच्यामुळे कोणता रिव्होल्ट झाला ते पण मी जस्टिफाय केलं. सो आर्ग्युमेंट दिला, आर्ग्युमेंट जस्टिफाय करायला मी एक काउंटर आर्ग्युमेंट दिलं, प्लस त्याला सपोर्ट करण्यासाठी एक एक्झाम्पल दिलं. हा बेस्ट वे असतो कोणताही याला परफेक्ट मार्किंग स्कीमनुसार मार्क गेन करण्यासाठी. लक्षात ठेवा, आर्ग्युमेंटला काउंटर आर्ग्युमेंट सपोर्ट करण्यासाठी प्लस एक एक्झाम्पल, किंवा आर्ग्युमेंटला एक एक्झाम्पलने सबस्टॅन्शिएट करणे, हा बेस्ट वे असतो. ठीक आहे, रादर दॅन जनरलिस्टिक आन्सर लिहिणं. सेकंड पॉईंट बघा, एक्सप्लॉयटेशन बाय आउटसाइड इकॉनॉमिक एजंट्स. आता इकॉनॉमिक एजंट्स किंवा दिकूज कोण होते? मनी लेंडर्स, रेव्हेन्यू ऑफिसर्स, ट्रेडर्स, हे सगळे आउटसाइड एजंट्स होते जे इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन करायचे या लोकांचं. आता यामुळे कोणता रिबेलियन निघून आला? मेजर संथल रिबेलियन. सो अगेन मी तर काय केलं, एक्सप्लॉयटेशन बाय आउटसाइड इकॉनॉमिक एजंट्स कोण कोणते ते मांडलं, आर्ग्युमेंटला काउंटर आर्ग्युमेंट प्लस सबस्टॅन्शिएट केलं एक्झाम्पल की कोणता रिबेलियन झाला याच्यामुळे, दॅट इज संथल रिबेलियन. सो आर्ग्युमेंट, काउंटर आर्ग्युमेंट, सबस्टॅन्शिएटिंग विथ एक्झाम्पल, सिंपल ॲज दॅट. थर्ड, कंट्रोल ओव्हर फॉरेस्ट. नाव फॉरेस्ट ऍक्ट 1861 प्लस इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927, याच्यामुळे काय केलं, फॉरेस्टला त्यांनी स्टेटची प्रॉपर्टी बनवून दिलं. ज्यामुळे फॉरेस्ट स्टेटची प्रॉपर्टी बनली, ट्रायबल्स लिव्हिंग इन द फॉरेस्ट बिकम इलिगल. आता ते इलिगली त्या लँडवर राहत आहे, कारण लँड कोणाचा? स्टेटचा झाला. तुम्ही त्यांची लँडवरून त्यांना इलिगल डिक्लेअर करून टाकलं. हे कितपत योग्य होतं बेसिकली? सो ह्या गोष्टीमुळे अगेन रिबेलियन्स होणार आहे. कोणकोणते झाले बघा, कोल, बस्तर, रंपा रिबेलियन, हे सगळे एक्झाम्पल्स हे ह्या ऍक्टमुळे आलेले. सो अगेन मी काय कोट केलं? एक्झाम्पल्स. अगेन काय कोट केलं? एक्झाम्पल्स. बेसिकली फॉरेस्ट ऍक्ट लिहिलं इथं, कंट्रोल ऑफ फॉरेस्ट कशामुळे कंट्रोल? हे 2 ऍक्टमुळे, काउंटर आर्ग्युमेंट प्लस सबस्टॅन्शिएटिंग विथ एक्झाम्पल, कोणकोणते रिलिजन्सचे ते नाव ते पण मांडणं, सो दॅट इझी राहू, क्लॅरिटी भेटू काय काय असतं बेसिकली. ठीक आहे. नाउ नेक्स्ट काय? ख्रिश्चन मिशनरीज इन द ट्रायबल एरिया. रिलिजन प्रमोट करायला यायचे आपला रिलिजन, आणि ते फोर्सफुल काय कडे फोर्सफुली ते कन्वर्ट करत होते ख्रिश्चॅनिटीमध्ये ट्रायबल्सला. आता या हातापाईमध्ये फोर्सफुल कन्व्हर्जनमुळे काय काय वेळेस रिबेलियन्स व्हायचे, आणि त्याचा क्लासिक एक्झाम्पल आहे बिरसा मुंडा, मुंडा रिबेलियन. बघा अगेन काय केलं आपण? एक्झाम्पलने सबस्टॅन्शिएट केला आर्ग्युमेंटला, राईट. नेक्स्ट पॉइंट, civilizing mission of British. The British considered tribals to be uncivilized and criminals, and their culture and the system were looked down by them. Thus, they interfered in tribal region, which was one of the reasons why they revolted basically. Another reason was oppressive systems. zamindars, police, justice system, हे सगळे ट्रायबल्सवर हार्श कंडिशन लागते. याच्यामुळे भील, खोंड, रामोसी, खासी, जैन, नागाज या सगळ्या ट्राईब्सने रिवोल्ट केला अल्टिमेटली. अगेन आपण सगळ्या पॉइंटर्स मध्ये एक गोष्ट क्लिअर केली, आर्ग्युमेंट, काउंटर आर्ग्युमेंट प्लस एक्झाम्पल विथ टू सबस्टॅन्शिएट द आर्ग्युमेंट. सिंपल ॲज दॅट. आता एक्झामिनरला इथं कुठंच मार्क कट करण्याची संधी तुम्हाला दिसणार नाही, याची गॅरंटी देतो. सर लिहिण्याचा प्रकार काय असतं बघा, आपण एक हेडिंग बनवली, राईट. या हेडिंगला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी 4 पॉइंटर लिहिले आपण, राईट. 4 पॉइंटरच्या समोर जे पण लिहितोय ना ते याला सबस्टॅन्शिएट व्हायला पाहिजे, असं लिहा. जनरलिस्टिक नका लिहून या. तर इथं एक्झाम्पल लिहा किंवा डेटा लिहा किंवा काही लिहा जे त्याच्या रिलेटेड असेल, सो दॅट एक्झामिनर इथं पण टिक करेल आणि इथं पण टिक करेल. जेव्हा इथं आणि इथं दोघे टिक होते ना फुल मार्क्स भेटेल. जेव्हा एक्झाम होता इथं टिक करेल, इथं नाही टिक करणार, त्याला माहिती काय तुम्ही फक्त लेमन लँग्वेज मध्ये लिहून आलेलं आहे.
तर ते लेमन लँग्वेजला मार्क नाही भेटत कधी. मार्क जेव्हा दोन्ही गोष्टी सबस्टॅन्शिएट होतात तेव्हा भेटायला सुरुवात होते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, मार्क दोघांना भेटतात, तर प्रत्येक आर्ग्युमेंटला काउंटर आर्ग्युमेंट किंवा एक्झाम्पलने सबस्टॅन्शिएट करणं गरजेचं असतं. जिथं जिथं पॉसिबल ऍटलीस्ट तिथं तरी करा. ठीक आहे. आणि फायनली आपण कन्क्लूड करूया. ऑल्दो ट्रायबल रिवोल्ट्स लेड टू डेथ अँड डिस्प्लेसमेंट ऑफ ट्रायबल पीपल, they also led to awareness and recognition of tribal rights, emergence of tribal leaders, land reforms and redistribution, and development of tribal identity. All these were find a significant place in the freedom history and determine the development path after the independence. की ट्रायबल्स एक्झॅक्टली काय होईल, तर एक फ्युचरिस्टिक वे फॉरवर्ड की ट्रायबल मुवमेंटचा पॉझिटिव्ह आउटकम काय निघून आला इंडिपेंडन्स नंतर, त्यांच्यावर लक्ष दिले गेलं, हा निघून आला बेसिकली. त्यांनी फ्रीडम मुवमेंटमध्ये कॉन्ट्रीब्युशन खूप चांगल्या प्रकारे केलं. सो एक दर्शवतो की आपण वे फॉरवर्ड चांगल्या वेमध्ये लिहितोय बेसिकली. सिग्निफाय केलं ट्रायबल्स मुवमेंटला आपण, काय त्यांचा सिग्निफिकंटली आउटकम निघून आला. तर हा एक कन्क्लुजन लिहिण्याचा वे, जेव्हा तुम्हाला वे फॉरवर्ड पॉझिटिव्ह आउटलुक मध्ये लिहायला होतं ना, अशा प्रकारे काय लिहिलं होतं बेसिकली. ठीक आहे. चला, तर आपण सेकंड क्वेश्चन डिस्कस केला. अराउंड 7 पॉइंटर्स आपण लिहिले असणार इथं. ठीक आहे. 6 to 7 पॉइंटर्स. सो 1 plus 7 पॉइंटर्स. सो ओव्हरऑल 10 इथं जस्टिफाय होतात अल्टिमेटली, राईट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. आपण 3 क्वेश्चन डिस्कस केले, अजून 2 क्वेश्चन डिस्कस करूया. थोडं अजून चांगल्या प्रकारचं बायफर्केशन आपण शिकूया. ठीक आहे. हाऊ डिड द मोटिवेशन ऑफ द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी टू कमर्शियलाइज इंडियन ॲग्रिकल्चर अफेक्टेड रूरल इकॉनॉमी. 1 क्वेश्चन सिंगल, मध्ये ना डॉट आहे ना कॉमा आहे. आता याला नीट समजूया पहिले, याला बायफर्केट करता येते का आपल्याला. ठीक आहे. हाऊ डिड मोटिवेशन ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी टू कमर्शियलाइज इंडियन ॲग्रिकल्चर. पहिली गोष्ट की कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर बद्दल विचारतायत की ब्रिटिशचा मोठा होता कमर्शियलाइज करायच्या ॲग्रिकल्चरला, बट याच्यामुळे कशा प्रकारे अफेक्टेड रूरल इकॉनॉमी. या कमर्शियलायझेशनच्या मोटिव्हमुळे ऍग्रिकल्चर रूरल इकॉनॉमी कसं काय हॅम्पर झाली, तर रूरल इकॉनॉमी कसं काय, याच्यावर काय इम्पॅक्ट आला, हा सेकंड पार्ट राहील. आणि फर्स्ट पार्ट काय राहील, काय मोटिव्ह होते बेसिकली याचे कमर्शियलायझेशन साठी. बेसिकली बघा, हायलाइट दी पिरियड व्हेन द कमर्शियलायझेशन ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर स्टार्टेड, ब्रीफली मेन्शन द रिझन्स कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर का आणलं, रिझन्स बिहाइंड दी commercialization of Indian agriculture, and finally discuss the impacts on the rural economy in India. Rural economy त्याचा काय इम्पॅक्ट आला. सो बेसिकली कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर काय का आणलं गेलं आणि त्याचा इम्पॅक्ट काय आला, आपण अशा प्रकारे प्रोसीड करणार आहे. आपण जर डायरेक्ट रूरल इकॉनॉमीला काय इम्पॅक्ट आला कमर्शियलायझेशनचा, तर एक्झामिनर हे कळणार आहे की एक्झॅक्टली कमर्शियलायझेशन का होतं, का आलं, आणि का आल्यामुळे कशा प्रकारे रूरल इकॉनॉमी डिस्टर्ब झाली. हा एक जसं बेटर वे समजवायचा एक्झामिनरला नेहमी. ठीक आहे. तो थोडा बॅकग्राऊंडने नेहमी स्टार्ट करायचा आन्सरला. गरजेच्या इथं जास्त मोठं लिहा, गरजेच्या इथं कमी लिहा, डिपेंड्स ऑन द डिमांड ऑफ द क्वेश्चन की किती बॅकग्राऊंड तुम्हाला लिहायचं. आता याच्यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड देणं गरजेचं आहे बेसिकली. ठीक आहे. चला, आता याचा इंट्रो वगैरे कसं लिहू बघा. हा इंट्रो, देन बॉडीमध्ये आपण काय केलं, 2 हेडिंग टाकल्या. मोटिवेशन बिहाइंड कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर, हा फर्स्ट पार्ट झाला. सेकंड पार्ट काय झाला बेसिकली. ठीक आहे. हा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण सगळे पॉइंट डिस्कस करणार आहे. ठीक आहे. चलो, इंट्रोडक्शन काय झालं बेसिकली, द कमर्शियलायझेशन ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर स्टार्टेड, कधी स्टार्ट झालं, पोस्ट 1813. आता पोस्ट 1813 हा टाइम पिरियड बघणार, तर फ्री ट्रेडचा टाइम पिरियड चालू होता बेसिकली. When the Industrial Revolution in England gained pace and became prominent around 1860s during American Civil War. So basically कमर्शियलायझेशनची गरज कधी स्टार्ट झाली, आपण तो टाइम पिरियड एक आयडिया दिला बेसिकली की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन तिथं स्टार्ट झालं आणि त्याने पीक पकडला. त्याच्यामुळे इंडियामध्ये कमर्शियल क्रॉप्स ग्रो करून तिकडून रॉ मटेरियल ॲज त्यांना यूज करायचं म्हणून आपण केलं. आता काय मोटिव्ह आहेत बघा, ते आपण इथं मांडलं. द कंपनी वॉज मेनली कन्सर्न विथ acquiring Indian crops for sale in international markets, for example raw cotton for textile mills and opium in China. आता हे कॉटन म्हणा, ओपियम म्हणा, हे कमर्शियल क्रॉप्स आहेत, हे फूड क्रॉप्स नाहीत बेसिकली. तर यांना बाहेर विकायचं होतं म्हणून त्यांनी आपल्याला ग्रो करायला लावला. हा मोटिव्ह होता, राईट. द रेव्हेन्यू जनरेटेड फ्रॉम द इंडियन ॲग्रिकल्चर हेल्प फायनान्स द कॉस्ट ऑफ मेंटेनिंग ब्रिटिश कॉलोनियल ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया. It included the salaries of British officials, maintenance of law and order वगैरे वगैरे. म्हणजे बेसिकली
ते सेल करून जी इन्कम जनरेट झाली इंडियन क्रॉप सेल करून इंडियन्सकडनं बाय केलेली त्यांना इंडियासाठी मेंटेनन्स चार्जेस भेटून गेले बेसिकली अल्टिमेटली. कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर इज रेफर्ड टू बी अ साइन ऑफ प्रोग्रेस टुवर्ड्स कॅपिटलिस्टिक ॲग्रिकल्चर. ना हा वर्ड नेहमी लक्षात ठेवा, कॅपिटलिस्टिक ॲग्रिकल्चर. याच कॅपिटलिस्टिक ॲग्रिकल्चरमुळे इंडियामध्ये फेमाईन सारखे कॉन्सेप्ट येणार आहेत आणि इंडियन रुरल इकॉनॉमी डिस्टर्ब होणार आहे पूर्णचं पूर्ण. का? पीपलची नीड नाही, पूर्ण मार्केट ड्रिव्हन ॲग्रिकल्चर बनवणार आपण याच्यामुळे. कोण? ब्रिटिश करणार बेसिकली. ठीक आहे, आता बघा. बट ड्यू टू वेस्टेड इंटरेस्ट ऑफ ब्रिटिश, पण कॅपिटलिस्टिक ॲग्रिकल्चरच्या मागे इंटरेस्ट कोणाचा होता? वेस्टेड इंटरेस्ट तो ब्रिटिशरांचा होता, तो इंडियन पीपलचा नव्हता. म्हणून त्याच्यामुळे काय झालं? इट हॅड अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन रुरल इकॉनॉमी इन इंडिया. आता काय निगेटिव्ह इम्पॅक्ट आले हे आपण मोटिवेशन लिहिलं बेसिकली. आणि त्यानंतर आपण इथं काय मांडलं? ही सेकंड हेडिंग बेसिकली अल्टिमेटली. सो दोन हेडिंग मध्ये आपण वाटलं, पहिली हेडिंग ही आणि दुसरी हेडिंग ही. आता काय निगेटिव्ह इम्पॅक्ट आले आपण त्यांना इथं लिहिणार आहे बेसिकली. काय? लॅक ऑफ डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मार्केट. कोणकोणते मार्केट? तर एक नो मार्केट फॉर हायर लेवल्स. आता हायर लेवलची गरजच नव्हती बेसिकली. जे इंडिगो वगैरे फॅमिली जे वर्कर राहायचे त्यांनाच तिथं कंटिन्युअसली लावायचे. सेकंडली इनपुट मार्केट एवढा जास्त इन्सेंटिव्ह कधीच भेटाली की इन्व्हेस्ट करायला पैसाच उरला नाही यांच्याकडे की ते इन्व्हेस्ट करतील बेसिकली. तो इन्व्हेस्टमेंट मार्केट नाही राहिलं, इनपुट मार्केट राहिला नाही. क्रेडिट मार्केट, पैसा घेण्यासाठी बाहेर जाऊ शकत नव्हते. सो पैसा घेण्यासाठी अगेन ब्रिटिश प्लांटर्स होते त्यांच्याकडे. अ फ्री मार्केट विथ फ्रीडम फॉर ईच इंडिव्हिज्युअल टू ऍक्ट इन धिस ओन इंटरेस्ट क्लिअरली डिड नॉट एक्झिस्ट. फॉर एक्झाम्पल, इंडिगो कल्टिवेटर्स were given loans by planters as a way of restricting them to the crop that planters wanted to do. So the planter त्यांना इन्व्हेस्टमेंट साठी पैसे द्यायचे सो दॅट तेच प्लांट त्यांनी परत ग्रो करायला पाहिजे बेसिकली. ठीक आहे. देन सेकंडली एम्पॉवरमेंट ऑफ पिजंट्री. ऑपरेशन ऑफ पिजन्स बाय जमीनदारी इन जमीनदारी एरियाज. एक्सेसिव्ह रेव्हेन्यू डिमांड ऑफ द गव्हर्नमेंट इन रयतवारी एरियाज, महलवारी एरियाज led to empowerment of peasantry. हा आउटकम निघून आला, निगेटिव्ह आउटकम, empowerment of peasantry. Thirdly, rural indebtedness. कमर्शियल क्रॉप ग्रो केल्यामुळे बेसिकली त्यांना खाण्यापिण्याचे पैसे राहायचे, म्हणजे फूड क्रॉपसाठी पैसे राहायचे नाही. तर एक डेट कंटिन्युअसली प्लांटरकडनं पैसे घेतले, ते इन्व्हेस्ट केले, आउटकम कमी आला. आता पुढच्या परत ग्रो करण्यासाठी अजून पैसे घेतले, पण पहिल्या वर्षाचं कर्ज कुठे गेलं? तर विशियस सायकल ऑफ डेट ट्रॅप. सो इथं बघा आपण लिहिलेलं आहे विशियस सायकल ऑफ इनडेटनेस चालू झाली. देन कमर्शियल क्रॉप्स कंटिन्युअसली ग्रो व्हायला लागले, इंडिगो, ओपीएम, कॉटन. याच्यामुळे निग्लेक्टेड द फूड क्रॉप्स, आणि फूड क्रॉप्स निग्लेक्ट झाल्यामुळे इंडियामध्ये काय झालं? फ्रिक्वेंट फेमाईन्सचा कॉन्सेप्ट चालू झाला आणि खूप साऱ्या फेमाईन्स आपल्याला कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चरचा ॲज अ आउटकम आपल्याला बघायला भेटतात बेसिकली. ठीक आहे. फायनली इम्पॅक्ट ऑन सेल्फ सफिशियन्सी. एक सेल्फ सफिशियंट रुरल इकॉनॉमी पूर्णचा पूर्ण कोलॅप्स झाली. जो इंडिया बाहेर एक्सपोर्ट करायचा फूड ग्रेन्स वगैरे तो इम्पोर्ट करण्यावर मजबूर झाला होता इंडिपेंडन्स नंतर. ही हालत आपल्याला ब्रिटिशरांनी करून ठेवली होती बेसिकली. आणि फायनली एक छोटंसं कन्क्लुजन. द कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर स्पर्ड बाय द वेस्टेड ब्रिटिश कॉलोनियल इंटरेस्ट हॅड प्रोफाउंड अँड डिबिलेटिंग इम्पॅक्ट ऑन रुरल इकॉनॉमी. ऑब्व्हियसली बात आहे, निगेटिव्ह इम्पॅक्ट आले. सो या प्रकारे आपण या क्वेश्चन कन्क्लूड केलेलं बेसिकली. तर दोन पार्ट बनवले, दोन हेडिंग सेपरेट बनवले आपण, आणि त्याचा आन्सर आपण 3 ते 4 पॉइंटर्स मध्ये आपण टाकत गेलो. कॉन्टेंट तेवढंच मांडायचं जेवढं पॉसिबल असेल. अननेसेसरी एक्स्ट्रा भारवरतीचं कॉन्टेंट आपण इथं मांडणार नाही आहोत. ठीक आहे. आणि आजचा लास्ट क्वेश्चन जो आपण इथं डिस्कस करणार आहोत बेसिकली. क्वेश्चन काय? लास्ट क्वेश्चन राहिला आजचा. ठीक आहे. चला याला आपण डिस्कस करूया कशा प्रकारे आपल्याला बाय फॉरगेट करू शकतो. आपण ट्राय करू. चला. द डिक्लाइन ऑफ मुघल्स इन द मिडल ऑफ 18th century सॉ एमर्जन्स. कशामुळे? बघा क्वेश्चन काय? डिक्लाइन ऑफ मुघल, त्याच्यामुळे एमर्जन्स झाला इन द मिडल ऑफ 18th century. कोणाकोणाचा? व्हेरियस सक्सेसर स्टेट्स, रिबेल स्टेट्स अँड इंडिपेंडंट स्टेट्स. हा पहिला पार्ट की एकतर क्वेश्चनचा डिमांड कसा आहे? डिक्लाइन ऑफ मुघल्स. याच्यामुळे काय झालं बेसिकली? एमर्जन्स. नाव बट एमर्ज झालेले जे डिफरंट स्टेट्स आहेत यापैकी कोणीही बट नन ऑफ देम
वेर एबल टू कीप द ब्रिटिश आउट. कोणीही ब्रिटिशला बाहेर फेकू शकलं नाही. मुघल गेले, भरपूर सारे किंगडम राईज झाले, पण एकाकडेही ती कॅपेबिलिटी होती की ब्रिटिशला बाहेर उतरू करून देतील. का? त्याचे कारण विचारले बेसिक आपल्याला. ठीक आहे, तर आपण अप्रोच मध्ये कसं करणार आहे, गिव्ह अ ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट डिक्लाइन ऑफ मुघल्स. एक्झॅक्टली डिक्लाइन ऑफ मुघल का झालं आपण बेसिकली इंट्रोडक्शन मध्ये हे टाकणार आहोत. देन डिस्कस द एमर्जन्स ऑफ व्हेरियस, कोणकोणत्या स्टेट्स एमर्ज झाले आपण त्यांचा एमर्जन्स डिस्कस करूया. अँड फायनली रिझन्स फॉर फेल्युअर ऑफ द स्टेट्स टू कीप द ब्रिटिश आउट अल्टिमेटली. काय असे रिझन्स होते की ब्रिटिशांना बाहेर फेकण्यासाठी ते नवीन स्टेट फेल झाले बेसिकली. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया कशा प्रकारे झालं. सो इंट्रोडक्शन मध्ये बघा, इंट्रोडक्शन मी कशात बनवलं, त्या क्वेश्चन डिक्लाइन ऑफ मुघल्स मुळे इमर्जन्स झाला, पण डिक्लाइन ऑफ मुघल का झालं ते मी इंट्रोडक्शन मध्ये लिहून टाकलं बेसिकली. मला इंट्रोडक्शन नवीन प्रिपेअर करायची गरज नाही पडली. द फर्स्ट हाफ ऑफ द 18th century विटनेस डिक्लाइन ऑफ मुघल्स एम्पायर. इट वॉज ड्यू टू, आता ड्यू टू मध्ये कारण, व्हेरियस रिझन्स सच एज इंटरनल वीकनेस इन मुघल पॉलिटी, वीक सक्सेसर्स, स्ट्रगल फॉर पॉवर, एक्सटर्नल चॅलेंजेस, बाहेरून इन्व्हेजन झाले होते लाईक नादिर शाह अँड अहमद शाह अब्दाली, अँड इकॉनॉमिक क्रायसिस created by luxurious lifestyle of rulers and crisis created by जागीरदारी सिस्टम. सो हे मेजर कारण होते बेसिकली आपल्याला माहिती कशाचे, डिक्लाइन ऑफ मुघल्सचे. ना या डिक्लाइन ऑफ मुघल्समुळे आपण बॉडीचा पार्ट बघा, हा फर्स्ट पार्ट आहे, दोन पार्ट मध्ये बॉडीला डिवाइड केला आपण. दिस डिक्लाइन ऑफ मुघल एम्पायर वॉज अकम्पनीड बाय emergence of regional polities. Broadly, they were three kinds of states which came into prominence. Three kinds ना, तो कोण कोणते होते आपण त्यांना डिस्कस करूया बेसिकली. हा फर्स्ट हेडिंग आपले. ठीक आहे, एक तर सक्सेसर, सेकंड रिबेल स्टेट्स अँड इंडिपेंडंट स्टेट. तर बेसिकली इथे नाव लिहिणार आहे, जास्त काहीच नाही करायचे. सक्सेसर स्टेट मध्ये कोण कोण होतं, हैदराबाद, बेंगॉल, अवध, हे सक्सेसर स्टेट्स होते बेसिकली. ठीक आहे, देन रिबेल स्टेट्स कोण होते बेसिकली, मराठा, सिख्स, जाट्स, अफगान्स. आणि इंडिपेंडंट स्टेट्स मध्ये कोण होतं, मैसूर, राजपूत. तर ह्या प्रकारचं आपण क्लासिफिकेशन काहीतरी करतो आणि त्याला आपण छापतो बेसिकली. ठीक आहे, लिहिणार आहे आपण त्याला. आणि फायनली एक लास्ट हेडिंग मध्ये आपण काय लिहिणार आहोत, एक लास्ट अगेन सेकंड हेडिंग क्रिएट केली होती आपण, राईट. काय होती, these states were strong enough to destroy Mughal power, but none was able to resist the onslaught of the British. This was because of the following reasons. हे स्टेट मुघल एम्पायरची ऑथॉरिटी कमी करण्यामध्ये काबिल झाले, बट हे ब्रिटिशला बाहेर फेकण्यासाठी अशक्य ठरले. का? आता ते कारण आपण इथे डिस्कस करूया. तर लॅक ऑफ सेंट्रल ऑथॉरिटी. मराठाज म्हणा, सिख म्हणा, मैसूर म्हणा, किंवा पंजाब म्हणा, किंवा राजपूत म्हणा, कोणीही ऑल इंडिया पॉवर नाही बनू शकलो. सेंट्रल ऑथॉरिटी नव्हती, आपल्या रिजनसाठी कॉन्सन्ट्रेट होतं बेसिकली, राईट. सो लॅक ऑफ सेंट्रल ऑथॉरिटी, बेसिकली पॅन इंडिया लेवलला कोणती स्टेबिलिटी भेटली नाही. सेकंडली मॉडर्नायझेशन, लॅक ऑफ मॉडर्नायझेशन. ब्रिटिशकडे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, वेपन्स वगैरे, गन्स वगैरे, हे अजूनही तलवार वगैरे लढत होते. सो लॅक ऑफ मॉडर्नायझेशन हा सेकंड पॉईंट बनला. थर्डली इकॉनॉमिक क्रायसिस अँड इंटरनल कॉन्फ्लिक्ट. हे मेजर पॉईंट्स डिस्कस केल्यापेक्षा आपण इथं रीड करूया. ठीक आहे, सो हे मेजर काही पॉईंटर्स होते, अराउंड 5 पॉईंटर आपण नोट डाऊन केले. 5 पॉईंटर वरती 3 पॉईंटर, 8 पॉईंटर. सो ओव्हरऑल आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सरला 2 हेडिंग मध्ये डिवाइड केला. आजच्या लेक्चरचा माझा बेसिक एजेंडा काय होता बघा. जर मी आन्सर रायटिंगची गोष्ट केली, ठीक आहे, आन्सर रायटिंगसाठी 2 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या कोणत्या गोष्टी असतात. फर्स्ट थिंग, बायफर्केशन ऑफ क्वेश्चन. ही सगळ्यात प्रायमरी गोष्ट. आता हे का करायचं आहे, in order to understand demand of the question. आता जोपर्यंत आपण बायफर्गेट करणार नाही तोपर्यंत आपल्याला क्वेश्चनची डिमांड काय एक्झॅक्टली ते कळणार नाही. सो डिमांड ऑफ द क्वेश्चन ऍड्रेस करण्यासाठी, आता डिमांड ऑफ द क्वेश्चन काय की कोणत्या पार्टला किती वेटेज आहे ते बायफर्केशन आपल्याला कळतो. ओव्हरऑल काय म्हणतो, विच पार्ट इज मोर
important and how much weightage it has. त्याला किती वेटेज आहे ते आपल्याला कळतं. सो दॅट आपण मार्क किंवा कॉन्टेंट लिहिताना तेवढेच पॉइंटर लिहू. अननेसेसरी 3 मार्काचा आपण हेडिंग जनरेट करतोय त्याच्यामुळे 5, 7, 8, 9 पॉईंट लिहितोय ते सेन्सलेस असतं. आणि 5 मार्काच्या हेडिंगला आपण 2च पॉइंटर लिहितोय ते पण सेन्सलेस आहे. 5 मार्काच्या हेडिंगला 5 ते 6 पॉइंटर्स, 3 मार्काच्या हेडिंगला 3 ते 4 पॉइंटर्स, मोर दॅन इनफ, सिंपल. सो हा आहे तुमचा बेसिक ऑफ आन्सर रायटिंग. काय प्लस अजून एक काय शिकलो आपण, डमी स्टेटमेंट. डमी स्टेटमेंटला इग्नोर करायचं असतं. डमी स्टेटमेंट कधीच मेजर क्वेश्चन म्हणत नाही तुमचा. डमी स्टेटमेंटचा बेसिस फक्त आणि फक्त इंट्रो आणि बॉडीचा स्टार्टिंगचा पार्ट आपण फ्रेम करू शकतो. तो इझी जातो. डमी स्टेटमेंट हेल्प्स इन फ्रेमिंग इंट्रोडक्शन and initial part of body. सो हे नेहमी लक्षात ठेवायचं. इंट्रोडक्शन जेव्हा डमी स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असतात तर इंट्रोडक्शन नेहमी डमी स्टेटमेंटला सॅटिस्फाय करणारं राहायला पाहिजे. सो हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच कॉन्टेक्स्टवर बॉडी स्टार्ट करायची आणि फायनली अपग्रेड करत येतं बॉडीला बेसिकली. सो हे मेजर आजचा आपण जो सेशन कंडक्ट केला त्याचे हायलाइट्स निघले. हे मेजर हायलाइट्स आहे. आन्सर रायटिंग एक्झॅक्टली काय असतं बेसिकली. आपण पुढे अजून सेशन्स येतील त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या पद्धतीने कसं आन्सर लिहिलं जातं आपण ते शिकूया. डायग्राम कसे इन्कल्केट करायचे वगैरे आपण तेही त्याच्यात ऍड करूया बेसिकली. ठीक आहे. सो पहिला सेशन होता आपला कसला बेसिकली, समीक्षण आन्सर रायटिंग प्रोग्रामचा. तर आज आपण मॉडर्न हिस्ट्रीला कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट समीक्षणच्या प्रोग्रामच्या लेक्चरमध्ये आपण एन्शियंट मिडल आर्ट अँड कल्चर बेसिकली प्राचीन भारत, मध्यकालीन भारत आणि कला आणि संस्कृतीला आपण कव्हर करूया. त्यानंतर अजून फर्दर सेशन्समध्ये पुढचे सेशन्स आपण आणि वेगवेगळे क्वेश्चन आपण डिस्कस करूया हिस्ट्री टॉपिकची बेसिकली. ठीक आहे. चला भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये. तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही मला विचारू शकता. कॉन्टॅक्ट इथं दिलेलं आहे, माझं नाव आणि इथं कॉन्टॅक्ट दोघं तुम्हाला इथं प्रोव्हाइड केले गेलेले बेसिकली. सो त्या काही अडचण राहिली तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता बेसिकली. ठीक आहे. आजचं सेशन आपण इथं संपूया. पुढच्या सेशनमध्ये भेटूया आणि अजून क्वेश्चन डिस्कस करूया. सो थँक्यू एव्हरीवन. पुढच्या सेशनमध्ये आपण नक्कीच भेटू.